नमस्कार गडप्रेमींनो, मी रोहन माने तुमचं स्वागत करतो आज व्हिडिओमध्ये। तर आज मी जाणार आहे कलावंतीदुर्गला, जे इथून अराउंड 50 ते 55 किलोमीटर आहे, म्हणजे पनवेल मध्ये हा गड येतो। तर आता वाजलेत 7 वाजता निघायचं होतं, पण नेहमीसारखं आपल्याला लेट झालेला आहे। तर निघूया आपण आता। लेट्स गो। सात वाजता निघायचं होतं, वाजले 8। अशा प्रकारे निघालेलं आहे। लेट तर झालेलं आहे, पण बघू आता आपल्याला पोहोचायला किती वेळ लागतो। दोघे पोहोचलेले आहेत, आपली वाट बघतायत। लेट त्यांनीच केलं आहे आणि मला बोलत आहे की तू लेट केला आहे। आम्ही कुठे थांबलोय? पनवेलला ते नाही, पनवेलला श्रीतीर्थ स्नॅक्स अमोलच्या मते हे सर्वात फेमस स्नॅक्स कॉर्नर आहे। गर्दी दिसते ना? हो, गर्दी दिसते, ते लोकांच्या गाड्या लागल्यात। लेट्स ईट समथिंग। हा कुठे? आपण ऑर्डर केली आहे कांदा भजी विथ गरम गरम स्पेशल चाय आणि आपला मिसळ पाव। आपला अमोल, आपला स्वप्नील। अमोल थोडा आजारी आहे, पण काय नाही, भाऊ बोलतो आहे 1 गड नाही 2 गड करायचे तरी पण। हां स्वप्नील, 1 का 2? सुख म्हणजे काय? हो, तो कांदा भजी सोबत स्वप्नील भजी खाण्यात बिझी आहे। गरम गरम चाय। तर आपला इथे नाश्ता झालेला आहे, तर आम्ही अजून आत्ता निघतो आहे। अराउंड इथून 12 ते 15 किलोमीटर आहे। 20 किलोमीटर आहे। लेट्स सी किती वेळ लागेल। आपला नवीन फ्रेंड पनवेलकर
काय तुम्ही लेट गेला? अरे मी याच्या इथे गेलो होतो रात्री फ्लॅटवर. हा चालला म्हणजे याचं वर्क फ्रॉम होम भेटलो ऑफिसमधनं. तर याचं सामान वगैरे होतं जास्त. मग तो म्हणत होता तू येऊन जावा नाही, आपण सकाळी सोबत जाऊ. साला आलो आम्ही. मी याच्या आधी उठलो. मी याला मेसेज कॉल केला. कधीच उठलोय मी, रेडी झाले. याने लेट केला. आम्ही वाईट पूर्ण ट्रेन कॅन्सल. ते वाशी आणि वाशीच्या समोरचं कोणतं एक स्टेशन आहे मानखुर्द, तिथं काहीतरी झालं होतं. पूर्ण कॅन्सल. तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे बेस विलेजला, म्हणजे ठाकूरवाडीला. तर इथे बघा हे पार्किंग आहे. तर 30 रुपये आपल्या बाईकच्या पार्किंगचे घेतलेत. हे आपलं अमोल बघा आधी वॉर्मअप करतो आहे ट्रेकसाठी. बाकी आपले 2 जण मागे राहिलेत, त्यांच्यासाठी आम्ही थांबलो. 12 जण बाकी राहिलेत. 12 जण कुठे 12 जण? मला तर नाही वाटत आहे. अमोलचे 10 जण येणार होते, पण काय माहिती काय झालं. ते दोघं आले तर आपण ट्रेक चालू करूया. ह्याने आधीच ट्रेक केलेला आहे. तर अमोल बोलतोय किती वेळ लागेल? 2 तास, फक्त 2 तास किंवा 2 तास. आणि ही जो प्रो ट्रेकर त्याच्या अकॉर्डिंग 1.5-2 तास लागेल. आणि आपल्याला तो दिसतोय बघा, ती व्ही शेप तिथपर्यंत जायचं आहे. व्ही शेपच्या लेफ्ट साईडला आहे तो कलावंतीन आहे, आणि जो राईटला दिसतोय तो प्रबळगड आहे. तर त्या व्ही शेपला फॉलो करत आपल्याला जायचं आहे. आपला हा ट्रेक चालू झालेला आहे. सध्या तरी अजून काय स्टीप नाही आहे, प्रॉपर सपाट भाग आहे. फक्त पावसामुळे पूर्ण माती उडालेली आहे, दगड आहेत. तर आपल्याबरोबर अमोलचे पण दुसरे फ्रेंड्स आलेले आहेत ट्रेकसाठी. त्यामुळे वेळेस आम्ही 2-3 नाही तर पूर्ण ग्रुप आहे. आज पाऊस पण आहे, त्याच्यामुळे काय वाटत नाही, आरामशीर चालू शकतो. जी व्ही शेप दरी दिसते, आपल्याला परफेक्ट त्या डायरेक्शनला जायचं आहे. त्यामुळे आपण कुठे भटकणार नाही. काय बोलतो? एक्साइटेड? कुणाल खूप दिवसांनी आलाय आपल्या. डायरेक्ट तिकोनानंतर आज ना? हो. कुणाल इथलाच आहे राहणारा पनवेलचा, तरी तो कलावंतीला गेला नाही आहे. इथे आपल्याला एक बोर्ड पण पाहायला मिळतो की एंट्री फी वगैरे दिलेली आहे, 50 रुपये आकारले आहे. पण इथे बंद आहे आपल्याला, म्हणजे आज काय कुठे कोणी एंट्री फी घेणारे नाही आहेत. त्यामुळे निःशुल्क आपण कलावंती दुर्ग करणार आहे. हा ट्रेक खूप दिवसापासून चालू होता की जायचं. आपल्या स्वप्नील पाटील काय आला नाही, इवन रुपेश पाटील पण, ज्यांच्यासोबत मी कलावंतीला येणार होतो, ते हा ब्लॉग बघतीलच. तर मित्रांनो, तुम्ही मिस केला. आपण जायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, तुमच्या साईडने मी जाऊन येतो आज. कलावंतीन दुर्ग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील प्रबळगड किल्ल्याजवळील उंच शिखर आहे. कलावंतीन माथ्यावर जाण्याचा मार्ग अंदाजे 60 अंशाचा आहे आणि त्यात 2 फूट उंच असलेल्या
खडकाच्या पायऱ्या चढणे समाविष्ट आहे. कलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतींचा सुळका अशा 2 भागात विभागलेला आहे. या गडाचा वापर कल्याण आणि पनवेल बंदरावर होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा. कलावंतीण दुर्ग हा 2250 फूट उंचीवर आहे. अराऊंड या गडावर ठाकूरवाडीपासून पोचायला वरती 1.5-2 तास लागतात बोलतात. आणि तुम्हाला जर या गडावर यायचं असेल तर ठाकूरवाडी या बेस विलेजला यायला लागेल. इथे तुम्ही स्वतःची व्हेकल घेऊन येऊ शकता, नाहीतर तुम्ही पनवेलवरून ट्रेन येऊन तिथं शेअरिंग ऑटो थ्रू डायरेक्टली इथे येऊ शकता ठाकूरवाडीला. आय थिंक पनवेलवरून 10-15 किलोमीटरवर आहे हा बेस विलेज. बाकी हा ट्रेक 80 to 85 डिग्री ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. तर त्या थ्रिलिंग असा पॅच असणार आहे. बाकी वातावरण पूर्णपणे शांतता आहे. काही लोक गेले आहेत वरती, पण आज विकेंड असला तरी एवढी रश नाही आहे. आता आम्हाला ॲक्च्युली लेट झाला, बिकॉज कोणी मागे राहिलं, कोणी पुढे राहिलं, कोणी आधी पोचला, त्याच्यामुळे खूपच लेट झालं आहे. त्यामुळे आम्ही दुपारचा हा ट्रेक चालू केला आहे. तुम्हाला जर ट्रेक करायचा असेल तर अर्ली मॉर्निंग तुम्ही चालू करा, कारण तेवढं गरम होणार नाही जेवढं आम्हाला आत्ता होतं आहे. आता पूर्णपणे असा चढ चालू झाला आहे. दोन्ही बाजूला पाहू शकता ग्रीनरी आहे. आणि कंटिन्यू आम्हाला पाण्याचा आवाज येतो, म्हणून म्हणजे तिथून वरतून जो वॉटरफॉल वाहतोय खाली त्याचा आवाज येतोय. तर मित्रांनो, आपल्याला फायनली भेटले आहेत कारवीची फुलं, जी 7 वर्षांनी येतात. बघा, खूप सुंदर अशी ही फुलं आहेत. दोन्ही बाजूला आहेत. दोन्ही बाजूला आपल्याला रस्त्याच्याही कारवीची फुलं पाहायला मिळत आहेत. तर आपण खूप लकी आहे जे आपल्याला कारवीची फुलं पाहायला मिळाली, कारण ती 7 वर्षांनी येत आहेत. म्हणजे बरोबर आपण 7 वर्षांनी लकीली हा ट्रेक इथं करायला आलेला आहे आणि आपल्याला पाहायला मिळाली. पाहू शकता पूर्णपणे हा चढ आहे. इथे स्लिप व्हायचे चान्सेस जास्त आहे. आपली मुलं धोका येत आहेत. झोका हम चलते रहे. मैं दिख रहा हूँ ना? दिख रहा है. कैप का फ्रंट कैम होने में इधर पोज दे रहा हूँ. बहुत मजा आ रहा है. वॉइस भी रिकॉर्ड हो रही है क्या? हाँ, फिर क्या? मैंने सिर्फ वो इंट्रो के लिए ले रहे. इधर तक कैसा लगा? बहुत मस्त लगा. हम लोग कब से पीछे चल रहे थे, अभी आगे आके बहुत मस्त लगा. फाइनली हम लोग फर्स्ट प्लेस पे थे. अभी रास्ता नहीं मालूम इसलिए रुक गए, नहीं तो हम लोग बढ़ते रहते थे. और हमारे कुछ जन पीछे रह गए, बहुत पीछे रह गए. तो ग्रुपसोबत जाणं बरं राहील, कारण ग्रुपसोबत आले तर ग्रुपसाठी थांबलो आहे आम्ही. खूप मस्त वाटते इथे. थोडी विश्रांती आणि थोडा या झोक्यावर थोडासा रिलॅक्स वाटतंय. रिलॅक्स. फार दमून गेलेले आहेत आमचे ब्लॉगर साहेब. दमलेले मावळे इथे.
चढ चढत असताना आपल्याला चपेटदान मारुतीची आणि गणपती बाप्पाची कोरलेली मूर्ती पाहायला मिळते. वरतून नजारा बघा किती सुंदर आहे. थंड हवा लागते ना, खूप खूप चांगलं वाटते ही हवा लागल्या. खूप शांत आहे, पीसफुल वाटतंय. आता अजून माहिती नाही किती वेळ लागेल प्रबळमाची पोहोचायला. प्रबळमाचीला पोहोचल्यानंतर आपल्याला 2 फाटे म्हणजे 2 मार्ग दिसतील. एक मार्ग आपला कलावंतीला जाईल और एक मार्ग आपला प्रबळगडला जाईल. जो लेफ्टला जाईल तो कलावंतीला जाईल, जो राईटला जाईल तो प्रबळगडला जाईल. ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर मित्रांनो, आपण पोचलेले प्रबळमाचीला, जो सपाट असा प्लॅटू आहे. पाहू शकता या फेन्सिंग लागल्यावर आपल्याला समजतं की आपण प्रबळमाचीला पोचलो आहे. आणि ती आपली विदरी, जिला आपल्याला फॉलो करत वरती जायचं आहे. तर या प्रबळमाचीला आपण 15-20 मिनटं विश्रांती घेऊ, त्यानंतर आपण निघूया. ऑलमोस्ट आपण स्टेप्सपर्यंत पोहोचून जाऊ अर्धा तासात. आणि तो थरारक असा कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा ट्रेक प्रॉपर चालू होईल. हा सपाट भागावर भन्नाट असा वारा सुटलेला आहे, चांगलं वाटत आहे. आम्ही इथं थोडासा प्रबळमाचीवर थोडं विश्रांती घेतली आहे. तर आपल्या ग्रुपमध्ये एकाने आणले आहेत मेदूवडा सांबार. फक्त हा एकटा स्वतःचा टिफिन घेऊन आलाय, तो आम्हाला अजून शेअर नाही करत आहे. काय बोलतो कुणाल, शेअर नाही करत आहे ना भाई? ते आपलं गावठी जेवण आहे, गावठी जेवण. एकदम असं तर इथे थोडासा खाऊन आम्ही परत ट्रेक चालू करू. नॉन स्टॉप ट्रेक केला आम्ही 40 मिनिटांमध्ये. नॉन स्टॉप 40 मिनिटं ट्रेक केलं. कसा वाटला? असू नको मला, आपल्याला सवय आहे. काय हा अजून एक प्रो ट्रेकर ट्रेकर ना दिसणार आहे. हा दुर्गाडीला गेला होता. दुर्गाडी डायरेक्ट हायवेवरून टच महाराज मूर्तीला नमन केलं आणि दुर्गाडी केला क्रॉस. कैसा लगा इधर तक? आधी चपाती तरी आली पाहिजे. विचार कर, घोडगड जायचं ना सोबत. तर मित्रांनो, आपल्या इथं थोडं विश्रांती आणि थोडं खाऊन झालेलं आहे. तर आता आम्ही परत ट्रेक चालू केला आहे. तर इथं गावात आपल्याला मी जे आधी सांगितलं होतं, जे 2 फाटे फुटतात, जो एक डायरेक्शन आपल्याला कलावंतीला घेऊन जाईल आणि एक आपल्याला प्रबळगडला घेऊन जाईल. तर समोरच व्ही शेप आपल्याला दरी दिसायला लागली आहे. मागेच आपला कलावंतीने. आता बघू आपल्याला तिथे ज्या पायऱ्यांपर्यंत पोचायला किती वेळ लागतो. तर मित्रांनो, आपण जिथे पोचलेलो आहे या गावामध्ये, जिथे 2 डायरेक्शन आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी माहिती पण दिलेली आहे कलावंती दुर्गाबद्दल. कलावंती सुळका हे प्रबळगडाचेच उपांग आहे. हा सुळका व प्रबळगड यांच्यामध्ये इंग्रजी व्ही आकाराची खिंड असून वाडीतून अर्ध्या तासात या खिंडीत पोहोचतं. म्हणजे अराउंड आपल्याला इथून त्या खिंडीमध्ये पोचायला अर्धा तास लागेल. आणि कातळात खोदलेली एक गुहा लागते, जी 7 मीटर लांबीची ही गुहा आहे. व्यवस्थित पाहण्यासाठी सोबत विजेरी असणे गरजेचं. ओके. तर इथे आपल्याला पायथ्याशी कातळात कोरलेली गुहा पाहायला मिळेल, तिथे पण आपण जाऊ. तर इथे आपल्याला कॅम्पिंगची पण सोय आहे, म्हणजे तुम्ही इथे स्टे पण करू शकता. लिहिलं आहे 500 पॅकेज 500 रुपयेमध्ये एका माणसात जेवण, नाश्ता वगैरे, टेंटमधले टेंट इन्क्लुडिंग टेंट. म्हणजे कोणाला तुम्हाला इथे जर नाईट स्टे करायचं असेल आणि मॉर्निंग ट्रेक करायचं असेल तर इथं गावामध्ये प्रॉपर सोय आहे. तुम्हाला जेवण वगैरे सगळं मिळेल.
तो पण तुम्ही अनुभव घेऊ शकता जर तुम्हाला घ्यायचा असेल. आणि इथे पण असा बोर्ड लावलेला आपल्याला पाहायला मिळेल, प्रबळगड आणि कलावंतीदुर्ग प्रॉपर डायरेक्शन दिलेले. छोटासा रस्ता आहे. हाय वैभव, काय बोलतो वैभव? इथपर्यंत कसा वाटला प्रबळ माचीपर्यंत? अजून मेन पार्ट बाकी आहे. लेट्स गो. लेट्स गो. तर प्रबळ माचीवरून वरती जाताना आपल्याला असे बोर्ड पण पाहायला मिळतात, कलावंतीदुर्ग मार्ग. कारण इथे पण एक डायरेक्शन आहे, त्या डायरेक्शनला आपल्याला नाही जायचं आहे. इथे मार्क केले या डायरेक्शनला जायचं आहे. झाला ट्रेक? येस. कसा होता? मजा. भारी, थ्रिलिंग. पुरा हाऊ वाज द एक्सपिरियन्स? एकदम अतिशय मस्त ट्रेक आहे, सगळ्यांनी एन्जॉय करा आणि काळजी पण घ्या. हो. सेफ्टी विथ सेफ्टी. सेफ्टी ऑलवेज फर्स्ट प्रायोरिटी. कसा वाटला कलावंतीदुर्गचा ट्रेक? मस्त होता. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता माझा. फर्स्ट टाइम कलावंती. आणि सर्वात रिस्की काय वाटला? सर्वात रिस्कीवरचा पॅच आहे जो 80 to 85. स्टीप पायऱ्या आहेत आणि वरती रोप क्लाइम्बिंग करून जायचं. ओके. 30 रुपीज द्यावं लागतं तिथे लोकांना. हां. ते क्लाइम्ब करून देतात आणि उतरवतात पण. आणि वरतून व्ह्यू जबरदस्त आहे ना? हो, व्ह्यू मस्त आहे. ओके. नाव काय? तेजस काय. कुठून? मी ठाण्यावरून. ओके. तर आपल्याला तेजस भेटलेला, जो त्याने खूप चांगला त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला. त्याचा कलावंती फर्स्ट ट्रेक होता, थ्रिलिंग असा ट्रेक होता बोलतोय. तर जो वरचा पॉईंट आहे, जो आपण 30 रुपये चार्जेस आहे, जो रोप क्लाइम्बिंग करायचं आपल्याला. काय बोलतो अमोल? अत्यंत सुखद अनुभव भेटणार आहे आपल्याला. माझा तिसऱ्यांदा आपण आलेलो आहे. हां, खूप चांगलं आहे. अमोल तर आपला नेहमीचा येतो जाणारा ट्रेकर आहे. घामाटलेत पोरं आमचे. हे बघा, पोरगा आपला घामाटलाय पूर्ण. हे अरे स्क्रीन तुटली का काय? काय झालं ऍक्च्युली बाबा? रॉक पॅच चालू झालाय. अरे थोडंसं असं वाटेल तुम्हाला की आता शापी थोडीशी फाटेल, पण कुणाल चांगलं पण वाटेल. या मलंगड ब्रो. मलंगडला तोड नाही रे. चला झालं सगळ्यांचं. ट्रेकला तोड नाही. सर्वात आता ते खालची येतात, तोपर्यंत थांब. मोस्ट तो डेंजरस बोललाय थांब ट्रेक म्हणून. मलंगड. तो अंकित, कैसा था एक्सपीरियंस? एक्सपीरियंस अच्छा था. इधर तक फुल यहाँ तक मेरी लग गए. वाट लग चुकी है. अभी मंजिल अभी दूर है. मंजिल दूर है. फुल चढ आहे बघा, पूर्ण चढ चढायचा आहे. पण इथपर्यंत आपल्या भावाचा होंगे कामयाब. हम हो गए कामयाब. इथं फुल आपला फ्रीवाला धोका घेतोय हा. सर्वात जबरदस्त वो थ्रिलिंग है, वो वाला ले ले. उधर से नीचे मत जा. ट्राय करने का मन कर रहा है. ट्राय. तर मित्रांनो, आपल्याला इथे एक छोटीशी गुहा पाहायला मिळते. आतमध्ये बघूया आपण केवढी लांब आहे. इथं आतमध्ये आय थिंक छोटीशी खोली आहे, तर बघूया. पुढे ही छोटीशी अरुंद होत जाते, त्यामुळे आपल्याला थोडं खाली वाकून चालायला लागतंय. बाजूला समोर काय करून तिकडे आगे चीज तरी अजून छोटीवर चालली आहे पुढे. बघू.
ही बघा ही छोटीशी खोली आहे, त्यावेळेस बांधकाम केलेलं आहे, पूर्ण खोदून अशी ही गुफा बांधलेली प्रॉपर इथं त्यावेळेस लोक राहत असतील आणि बऱ्यापैकी बघू शकता ही 10x5 ची अशी खोली आहे, फक्त बसू शकतो आपण प्रॉपर इथे. पाहू शकता छोटीशी गुफा आहे आणि यामध्ये छोटीशी खोली आहे. इथपर्यंत पोहोचताना आपल्याला थोडंसं चालायला लागतं, उभा राहून नाही चालू शकतात. खूप अरुंद अशी खोली आहे. वटवाघूळीच्या बाजूला पकडून घे, बाजूला खाली नको राहते. काय अशा प्रकारे आपण बाहेर आलेलो आहे. आतमध्ये वटवाघूळ आहे, त्यामुळे बी केअरफुल. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे, म्हणजे आपल्याला रोप क्लाइंब करून थोडं वरती गेल्यानंतर आपल्याला पायऱ्या लागतील. सपोर्ट करून आपल्याला वरती चढायचं आहे. त्या साईडला आपल्याला लेफ्ट साईडला दरी आहे, त्यामुळे सांभाळून चढायचं आहे. चल मित्रा, अशा प्रकारे हे आपल्या स्टेप्स चालू झाल्यात. महादेव महादेव महादेव, जय भवानी जय भवानी.
दरी पाहू शकता तुम्ही, एकदम खोल दरी आहे, 2000 फूट दरी आहे. सुकायला पाय दे. मित्रांनो, इथं पाण्याचं टाकं आहे जे अशा ठिकाणी आहे की इथून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण इथं शेवाळे आणि पाण्यामुळे पूर्ण स्लिपरी झाले, पाय सटकला की डायरेक्ट खाली. तर बघा, हे पाण्याचं टाकं आहे, त्या अशा अडगळीच्या ठिकाणी आहे जिथे आता पावसातून तरी पोहोचणं थोडंसं अवघड आहे. आणि तुम्ही पण इथं जाण्यासाठी रिस्क घेऊ नका. चढ़ाई है, प्रॉपर चढ़ाई है. अरे हाथ वरती दे. काय हा, पोचलेलं आहे आपण वरती. मित्रांनो, हा जो हायेस्ट पॉईंट आहे तिथे आपल्याला ट्रेक करायचा आहे, जो रोपने आपण वरती जाऊ. बाकी स्टेप्सवाला पायऱ्यांवाला मार्ग, ज्या कात्रात कोरलेल्या पायऱ्या आहेत, तो संपलेला आहे. एवढा काय हार्ड नाही, इझी आहे, इझी टू ट्रेक आहे, कारण प्रॉपर पायऱ्या आहेत. पायऱ्या पण अशा फुल मेंटेन आहेत, ज्या गोरखगडसारख्या नाहीत. ज्यांनी गोरखगड केला आहे त्याच्यासाठी तर खूप इझी आहे. बाकी वरतून व्ह्यू बघा, सुंदर अशा डोंगररांगा या पसरलेल्या आहेत, लांबच लांब. पूर्ण पावसामुळे ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळते. यारे महादेव, महादेव, ज्योतिबाच्या नावानं सांग बोला, जय मल्हार, सदानंदाचा विजय असो. तुमचं आमचं नातं काय? जय शिवराय, जय शिवराय. तर आपले ग्रुपवाले चढतायत वरती, त्यांची थोडीशी
चढताना थोडे दांदरून गेलेले आहेत. कुठे पाय ठेवायचा, कुठे हात ठेवायचा, थोडं आले सगळे सक्सेसफुल. रोशन पोहोचला ना, घाबरला होता. चला आपल्याला वरती पोहोचायचंय. हा कैसा लगा इधर तक? बहुत मजा आई. अचीवमेंट. अभी तो टॉप बाकी है. टॉप में मजा आएगा. भी चढ़ते थकते बहुत. वर्थ द व्यू. वर्थ ना. यस, इट्स एन एक्सपीरियंस. इट्स एन ग्रेट अचीवमेंट. हा चला आता आपण टॉपला जाऊया. पाहू शकता वरतून थरारक असा व्ह्यू दिसतोय आपल्याला. पूर्ण दरी. एक छोटीशी चुकी तुम्हाला स्वर्ग दाखवून देईल. इथं वरती आपल्याला आपल्या महाराजांची छोटीशी मूर्ती आहे, त्याचं आपण प्रॉपर दर्शन घेऊ. हा इथं खूप चांगलं वाटतंय. इथं थोडासा विश्रांती पण आम्ही घेईल 15-20 मिनिटं आणि लगेच खाली उतरायला चालू करेल. जय शिवाजी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्रचूडालंकृत पुण्यश्लोकम राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. माँसाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. माँसाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार पंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर क्षत्रिय कुलावत हंस महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. तर मित्रांनो तुम्हाला जे समोर ही डोंगररांग दिसते ही पूर्ण आपल्या माथेरान डोंगररांगेमधली येते. इकडे समोरचा जो पहिला डोंगर आहे ह्या पहिल्या डोंगरच्या पाठीमागचा जो तुम्हाला पहिला डोंगर दिसतोय ती आपली माथेरानचा डोंगर आहे. ओके. तो डोंगराचा जो खालचा पॅच आहे जिथे दोन डोंगर जॉईंट होतात ती आहे आपली पेफोर्टला जायचा मार्ग. पेफोर्टला जायला
आणि तो जो टोक आहे तो पे फोर्ट आहे आपला. ओके, पे फोर्ट आहे तो. हो, त्या पे हा फोर्ट जो डोंगर दिसतोय हो तो पे फोर्ट आहे. पे फोर्ट आहे आणि तीच डोंगररांग आपण कंटिन्यू करत आलो. हा, तर इथे आपण जसं मागच्या वेळेस पे फोर्ट वरनं दाखवलेलं हा, की आपल्या चंदेरी फोर्ट दिसतो समोर दिसतोय जो हम्म. टोक दिसतोय आपल्याला. तो चंदेरी फोर्ट आहे. चंदेरी फोर्टच्या शेजारीच म्हणजे म्हैसमाळ असतो नेहमीप्रमाणे. ओके, चंदेरी फोर्टचा हा जो टोक दिसतोय तो चंदेरी आहे. त्याच्या बाजूला हा जो दिसतोय हा जो म्हैसमाळ तो म्हैसमाळ आहे. हां, ठीक आहे. हा, आणि त्याच्यानंतर तीच डोंगररांग आपण पुढे कंटिन्यू करत गेलो तर आपल्याला लागतो कल्याणचा मलंगड. ओके, मलंगड. हां, तिथून सुरुवात होते आपल्या माथेरान डोंगररांगाची. हा, पहिला गड लागतो तो आपल्याला मलंगड. मलंगड. तिथून दुसरा गड लागून जाऊन मग आपण इथे तो चंदेरी आणि हीच डोंगररांग अशी कंटिन्यू करत करत येते. ओके. आणि ह्या डोंगररांगेचा एक विभक्त भाग म्हणून आपला प्रबळगड प्रबळगड मानला जातो. आणि असंच जर आपण बघत गेलो तर पनवेलच्या साईडला आपल्याला कर्नाळा फोर्ट दिसू शकतो. कर्नाळा फोर्ट त्या साईडला आहे. ओके, कर्नाळा फोर्ट आपल्याला त्या साईडला पाहायला मिळेल. फोर्ट आपल्याला त्या साईडला जे दिसून येतो. तर मित्रांनो, आपला हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण खाली उतरायला चालू करू. तर जबरदस्त असा ट्रेक होता, खूप चांगला अनुभव आहे. अवघड नाही बोलू शकत, इझी ट्रेक होता. चला उतरूया आपण खाली. तर मित्रांनो, आपला हा ट्रेक करून झालेला आहे. हा ट्रेक खरंच खूप चांगला होता. ज्या पायऱ्या 85 डिग्रीज आहेत, ज्या कठीण बोलतात पण एवढ्या कठीण नाहीत. तुम्ही आरामशी ट्रेक करू शकता. पायऱ्या प्रॉपर मेंटेन आहेत. आणि ज्याला हाईटचा फोबिया आहे त्याला थोडंसं अवघड जाईल, थ्रिलिंग वाटेल. बाकी हा गड तुम्ही नक्की ट्रेक करा. पावसाळ्यातून करा, उन्हाळ्यातून करा. पावसाळ्यात थोडी काळजी घ्या या ट्रेकला येताना, कारण थोडेसे पाय स्लिप होण्याचे चान्सेस जास्त असतात. बाकी हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि दुसऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.